माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी मनापासून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्यातर्फे पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो। आज माझा सेवानिवृत्तीचा दिवस आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे सदस्य, प्रमुख पाहुणे, सन्मान्य शिवाजांना, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसादाचे सन्मानित प्राचार्य गुरव सर, त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक हंकारे सर, खोरंगे सर, तातळगे सर, जगताप सर, इकडे सर, दुसरे जगताप सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र EPS तामाणे सर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्मान्य गावडे काका, डॉक्टर गावडे, त्याचप्रमाणे खास बारामतीहून आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सदस्य बारामतीकर, त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही सन्मान्य सुरेंद्र चव्हाण वरे, त्याचबरोबर माजी सरपंच अनिल जाधव, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आता बाजारचे पट्टण चेअरमन सन्मान्य पवार यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। त्याचप्रमाणे आमचे नातेवाईक उपस्थित सर्व शिक्षक मित्र आणि वर्ग, आज मित्र माझा शिक्षणातला शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवसासाठी तसं वास्तविक माझे आईवडील हे अतिशय गरीब सामान्य कुटुंबातले, कष्ट केल्याशिवाय पुढचं जीवनच नाही, अशा सामान्य कुटुंबातील आईवडिलांनी श्रम घेऊन मला उत्तम प्रकारचं शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं। त्यांच्या कष्टाची, त्यांच्या श्रमाची जाणीव मी घेऊन मुदोजी हायस्कूल सॉरी मुदोजी महाविद्यालय इथं पदवीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर सातारा या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन तिथं BEdचं शिक्षण, आणि शिक्षण घेतल्यानंतर माझ्या परिस्थितीची जाणीव म्हणा किंवा एक आपण माझ्या आईवडिलांचं श्रम असेल, या शिक्षणावर श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कुठंतरी नजर पडली असेल, आणि या नजरेतून माझ्या गरिबीला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न या दोन महान व्यक्ती केलेला दिसले। श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर त्यास नुसतं काही जास्त अवलोकन करत नसत, परंतु कुठेतरी थोडासा अभ्यास करणार आणि त्या व्यक्तीला नोकरी काम देण्याचा ते प्रयत्न करणार। श्रीमंत संजीवराजांनी सुद्धा तोच प्रयत्न केला, आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धनाथ हायस्कूल मसवड या ठिकाणी 21/7/1995 माझ्या सेवेचा प्रारंभ झाला। सलग 15 वर्ष त्या ठिकाणी मी अतिशय प्रामाणिक, म्हणजे मला ज्या पद्धतीनं ईश्वराने किंवा निसर्गाने बुद्धिक्षमता दिलेली आहे, त्या बुद्धिक्षमतेचा वापर करून त्या ठिकाणी मी अध्यापन करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये सिद्धनाथ हायस्कूल मसवड या ठिकाणी बरेचसे अतिशय चांगले मित्र मला भेटले। सगळ्या प्रकारची त्यांनी तिथं मदत केली। यामध्ये सन्मान्य मुल्ला सर असतील, सन्मान्य भागवत सर असतील, सन्मान्य काटकर सर असतील, त्याचप्रमाणे तिथं असणारे जेवढे मुख्याध्यापक होते, या मुख्याध्यापकांनी सुद्धा माझ्या अध्यापनाला प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे तिथं असणारे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी सुद्धा मी कसं शिकवतो हे सहन करून घेतलं, म्हणून 15 वर्ष मित्र तिथे शिकलो। जर समजा नसतं सहन करून घेतलं तर वटाळा झाला असता कुठेतरी, परंतु मित्र शेवटी आपली क्षमता असते, आपण नेमकं काय करतो हे विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं त्यांना पटत, ते आपल्यापेक्षा हुशार नसतात, हे विद्यार्थी आपल्यापेक्षा हुशार नसतात, फक्त त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून दिलं तर ते शिक्षकाला बऱ्यापैकी महत्त्व दिलं। त्या प्रकारे मी 15 वर्ष मित्र त्या ठिकाणी चांगलं काम केलं। तिथं असणारे जेवढे मुख्याध्यापक होते त्यांनी सुद्धा मला त्यांच्या पद्धतीनं समजून घेतलं, मार्गदर्शन केलं। तिथं 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडले, चांगल्या पदावर घडले। त्याचबरोबर तिथं असताना सन्मान्य गावडेकर सुद्धा माझ्या बरोबर होते। आम्ही दोघं अतिशय प्रामाणिक काम करायचो। 15 वर्षामध्ये मी कधीच उशिरा जायचा प्रश्नच येत नव्हता, कारण दुसरे कामच नव्हतं ना। शाळेत जायला ज्याच्यासाठी आपण ते स्वीकारलेलं आहे ते प्रामाणिक करण्यासाठी कधीही इथेही 15 वर्ष आणि मित्र या ठिकाणी 16 वर्ष काम केलं। एक मिनिट सुद्धा अर्धा एक तास अगोदरच येत होतो। हे तिथं असणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांनी मला 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। तर नंतर 2010ला मी इथं माझी बदली झाली। इथं आल्यानंतर पाचच्या आश्रमामध्ये मी 6 वर्ष होतो। तिथं सन्मान्य अंकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे पुरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथं 6 वर्ष काम केलं। हे शिक्षक हा शिकवणारा असावा, अध्यापन करणारा असावा, विद्यार्थ्यांना न्याय देणारा असावा, विद्यार्थी घडवणारा असावा,
अशा प्रकारचा प्रामुख्यानं या लोकांच्या मार्गदर्शनाखाली तिथे काम केलं आणि आता जरा माझं बऱ्यापैकी सूर्य असल्यामुळे लाईट सुद्धा तुझी प्रतिसाद द्यायला लागले. आता आवाज थोडासा पुन्हा एकदा डबल झालेला आहे. तर अशा प्रकारे तिथं 6 वर्ष तिथं काम केल्यानंतर सन्मान्य आमदार सर म्हटले तुम्ही तिथे तेव्हा ते इथं मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. तिथून इथं जवळजवळ 10 वर्ष इथं काम केलं. इथं मुख्य शाळेमध्ये 10 वर्ष इथं सेवा केली. इथले सुद्धा विद्यार्थी त्यांना सुद्धा वाटलं काय करू म्हणून तसं का असताना बरं आहे. त्यामुळे मित्र शिक्षणाच्या संस्थेमध्ये नोकरी असली की भरली की नाण्याच्या 2 बाजू त्या पद्धतीने असतात. एक नोकरी आणि दुसरी बदली. इथं मात्र विद्यार्थी असतील संस्था अतिशय उत्तम प्रकारची आपली संस्था आहे. तर माझ्या संस्थेमुळं मी इथं 15 वर्ष इथं 16 वर्ष टिकलो. नाही तर वास्तविक पाहता काही संस्थेमध्ये बदली ही वर्षाला किंवा 6 महिन्यात होतो. परंतु एक माझं काम म्हणा किंवा संस्थेचा चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन असेल, इथे विद्यार्थी दिलेला रिस्पॉन्स प्रतिसाद असेल, शिक्षक सहकारी असतील किंवा मुख्याध्यापकांनी जे मार्गदर्शन, त्यामुळे मी मित्र मसवडला 15 वर्ष इथे 16 वर्ष अतिशय प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न मित्र केलेला आहे. या ठिकाणी प्रशालेमधील माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी माने सरांचे मित्रमंडळी आप्तेष्ट त्याबरोबर इतर शाळांतून आलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक त्याबरोबर सरांच्या या प्रदीर्घ सेवेचा ज्ञानदानाचा वासा त्यांनी जपला आणि आज उपस्थित असणारे सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे मित्रमंडळी ही त्यांची आजची संपत्ती आहे. मनुष्याने किती पैसा कमवला, किती गाड्या बंगले घेतले, परंतु ही जी माणसाची संपत्ती आहे ही संपत्ती अतिशय श्रेष्ठ अशा दर्जाची आहे. पलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब संजीवराजे, आदरणीय संजीवराजे, त्याबरोबर प्रशासकीय अधिकारी आदरणीय निकम सर यांच्या आदेशाने माने सरांनी मसवड या ठिकाणी 15 वर्ष आणि या ठिकाणी 16 वर्ष अशी 31 वर्षाची सेवा निर्विघ्नपणे पार पाडली. परंतु माने सर असं एक अनमोल व्यक्तिमत्व आहे आणि सर्व जे काही मूल्य आहेत, प्रामाणिकपणा असेल, संवेदनशील असेल, सहकार्य असेल, भक्ती असेल, समानता असेल, या सर्व जे काही सर्व मूल्य त्यांनी अंगीकारलेली आहेत आणि त्या मूल्यांचा वापर करून त्यांनी सगळी सेवा केली. अतिशय विद्यार्थी प्रिय, शिक्षक प्रिय आणि पालक प्रिय असं विद्यार्थी म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे माने सर. माने सरांचा हा पूर्वीपासून मसवडपासून माझा आणि त्यांचा संबंध आहे. उपशिक्षक म्हणून काम करत असताना संबंध आला आणि मी या ठिकाणी 4 जुलै म्हणजे वर्ष होईल आता 4 जुलैला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी मुख्याध्यापक असताना प्रत्येक गोष्ट आजही 10 वाजेपर्यंत माने सरांना मी विचारतच होतो, आपल्याला किती पुस्तकं कमी आहेत आणि कुठून आणायची आहेत, कोण आणायला जाणार आहे तेवढं सांग. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं सहकार्य राहील आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं सहकार्य राहील. त्यांनी आपली मुलं चांगली शिकवलेली, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित अशी कुमारी आरती आणि प्रसाद या दोघांना शिक्षण देऊन एक पदवी त्यांनी प्रदान केलेली आहे. कन्या नोकरीला आहे, मुलगा पण नोकरीला आहे आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ छाया यांनी सुद्धा मुलांचा चांगला सांभाळ करून चांगलं संस्कार केलेले, सुसंस्कृत असं घर आणि उच्च शिक्षित असं घर यांचा आपण एक आदर्श घेण्यासारखा आहे. माने सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सहकार्य, तत्परता, संवेदनशीलता, त्याबरोबर एक व्यावसायिक निष्ठा, कर्तव्य निष्ठा चांगली जपलेली आहे. त्यांच्या कार्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. माने सरांना गरीब, दिव्यांग, अतिशय निराधार मुलांना लक्ष द्यायला, त्यांना सवय लावण्यासाठी म्हणजे असं आवडत होतं. नोकरी म्हणले की सेवानिवृत्ती आलीच, वयाची 58 वर्ष झाली की न सांगता आपल्या जवळ बोलायचं घरी जायचं, तसा हा क्षण आहे माणसांचा. पण त्यांनी जवळजवळ 32 वर्ष त्याची सुरुवात मसवडला झाली की माझं गाव आग्रव आणि तिची सासरवाडी एकच आहे आणि त्यांची सासरवाडी माझ्या गाव एकच आहे.
मसरूड शेजारी असल्यामुळे आम्ही मसरूड आमचं गाव समजतो. त्यांची सुरुवात मसरूड आणि माझी सुरुवात तिथे मॅट्रिक पॉवर झाली. काकेसांनी मी भाषण सांगितलं त्या काळामध्ये आम्हाला एक हेडमास्टर लावले होते, त्याचं नाव खरेदी घेणं आवडून महत्वाचं आहे. एबी घोरपडे नावाचे त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. आम्ही नवीन आयवडे सर गेले जगताप सर इथे बसलेले आहे, काकडे सर होते, त्यांनी आम्हाला थोडं बघून सांगितलं की तुम्हाला नोकरी नाही मिळालेला, तुम्ही तुमच्या समोरच्या मुलांची जितकी सेवा करा, जितकं त्यांना ज्ञान द्या, तितकी तुमची पिढी सुधारेल. आणि आज जर बघायला गेलं तर आम्ही जी 5 लोक त्यावेळेला होतो त्यांची सर्वांची मुलं ही उच्च विद्यापीठित आहेत, चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. हे त्या माणसाचं पुण्य असं मला हरकत नाही, म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी घेतोय. तर नोकरी किती केली यापेक्षा नोकरी कशी केली हे महत्वाचं आहे. आज तुमची उपस्थिती बघता लक्षात येतं की माणसाने नोकरी कशी केली आहे. त्याची सुरुवात जरी मसवडा झाली अत्यंत गरीब घराण्यातून करतात. तुम्हाला माहिती या गावातून तुम्हाला माहिती आहे, पण तिथं आल्यानंतर त्यांची अवस्था कशी होती त्यात आम्ही गाडीत येताना मुलांनी सांगितलं की त्या नोकरीला हजर होताना तिसरा त्यांना सांगितला काय त्यांची अवस्था होती. तशा अवस्थेतून 4 चाकी गाडीमधून ते फिरतात. त्या अवस्थेतून 4 चाकी गाडीपर्यंत येण्याचा प्रवास त्यांचा फार बिकट आहे. पण हा बिकट कुटुंबातून आलेल्या माणसांना मुलांच्या समोर शिकवताना आपली बिकट अवस्था सांगितली, त्यांना घडवण्याचं काम केलं त्या मेणबत्तीप्रमाणे. मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाशित करते. तसं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रकाश बोलवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेलं आहे. मी 1998 ला बदलून मसवडला गेलो, तिथे भागशाळा, इथे भागशाळेत काम करून गेलो होतो. त्या ठिकाणी भागशाळा आहे, ती भागशाळा बाकी काही त्याला भागशाळेत काम केलं. आणि त्यावेळेला मसवड एक पतसंस्था आहे, अहिंसा नागरिक सरकारी पतसंस्था, आणि त्याचे चेअरमन होते नितीन जोशी. आणि मग त्यांना एक पुरस्कार पार पडायचा होता, आदर्श शिक्षक पुरस्कार, तो सिद्धराज आयतूर मसवडच्या शिक्षकाला देत होता. मी म्हणजे समोर बसलेले मुलं तर येणारे ते भागवत सर आम्हाला बोलून घेतलं, त्यांनी त्यांच्याजवळ असल्यामुळे बोलून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे. एक चांगल्या शिक्षकाला तुम्ही नाव सांगितलं त्याला आपल्याला पुरस्कार देता यावा. आम्ही तर क्षणी कोणत्याही विचार करता मानेसरांचं नाव होतं या नंबरला पुरस्कार. ते म्हणजे असं का तुम्ही ठिकाणी एकामेकापैकी कुणाचं नाव सांगायला पाहिजे होतं. तुम्ही बाहेरच्या माणसाचं नाव सांगताय, बाहेरचा माणूस असला तरी आमच्या पुढे चार पडतो असतो. मुलांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त प्रियत्व आहे. मुलांना मार्गदर्शन करणं असेल, मराठी भाषेत तुम्ही मुलांना मदत करणं असेल, एखाद्या पालकाला विचारपूस करणं असेल, हे काम त्यांनी मसवडलं केलं. आणि त्यामुळे ते अहिंसा संस्थेचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्काराची मागणी झाली. कारण त्यांनी ते कौतुक केलं त्या कामाचं, त्यांनी आपल्या कामामध्ये असं कधीही जाणून दिलं नाही की मी पालकाचा वगैरे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपलं काम करत राहतील अशा अवस्थेमधून त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि शिक्षकांना आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे असतं बघा, एखादा माजी विद्यार्थी भेटतो, समोर येतो, चरणस्पर्श करतो आणि आपल्या सोबत असलेल्या पत्नी किंवा मुलांना सांगतो की हे मला शिक्षक होते बघा, यांनी मला शिकवलेलं आहे आणि यांच्यामुळेच ज्ञान घडलेलं आहे. हे सर्टिफिकेट जे आहे ते शिक्षकाला कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं असतं. सर्टिफिकेट कागदावर असतं, सर्टिफिकेट ट्रॉफीमध्ये असतं, पण मुलांच्या तोंडून येणारं सर्टिफिकेट मिळणं महत्वाचं असतं. ते बोलण्याचं काम जो शिक्षक करतो तो खरा शिक्षक. ज्ञानदीप केवळ ठेवला अंधाराला दूर सारे, ज्ञानदीप केवळ ठेवला अंधाराला दूर सारे, संस्काराच्या पाऊलखुणांनी कित्येकांचे जीवन उजळवले, कित्येकांचे जीवन उजळवले. खडू फळ्याच्या साक्षीने, खडू फळ्याच्या साक्षीने घडवले कित्येकांचे भविष्य, खडू फळ्याच्या साक्षीने घडवले कित्येकांचे भविष्य. शिस्त प्रेम आणि मायेने दिले जगण्याचे स्वत्व, दिले जगण्याचे स्वत्व. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.